कहाणी मंगळागौरीची. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालती होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मुलं बाळं होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरे जडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला ते देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूला जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुला कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामास गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीस भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रानद्वाड आहे, काय रानद्वाड आहे. तेव्हा ती म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्येही कुणी असं होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्याने मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचायत पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा कराजवळ घे. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरे. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिला. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येला गळ्यात हार घातला. पुढं पैलावर मांडवात आला. मुलीला खेळावया आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची व अंगठीची खूण काही पटेना. आई बापाचं पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडेल? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे. आईने पाणी घालावं. भावांनी गंध लावावा. बापानं विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले, पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली, यमदूत प्राण न्यावयास आले. मंगळागौर आडवी आली, त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असे स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले, तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, इथे अन्नछत्र आहे, तिथं जेवायचा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानांनी सांगितले. त्यांनी पालखी दिली, आदरातिथ्य घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं, नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यांनी लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाने श्रीकृष्णांना सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण.